हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. भगवान बाबा की जय. ना तरी एकांधी नाव, तेची शैवका वैष्णव, वाचे वसे तै वाघ भव तप जाणावे. वसुदेवम सुतम देवम कंस चाणूरमर्दनम, देवकी प्रमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण, तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून सर्वसामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपले स्थान निश्चित केलं आहे. येथून मागही होत आत्ताही आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे, असे असणारे देवमान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत, संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीमंत श्री ज्ञानोबराय यांच्या श्रेष्ठ श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 17, श्लोक क्रमांक 15 आणि सदर 23 क्रमांकाची ववी सदर प्रवचन सेवेकरता घेतलेले आहे. थोडा इफेक्ट द्या. तसेच या ओवीचा धावता भावार्थ असा आहे. ज्ञानोबराय या ओवीमधून काय प्रतिपादन करताय? ज्ञानोबराय सांगताय, ना तरी एखादे नाव, काय म्हटले, ना तरी एकांदे नाव, तेची शैवका वैष्णव, वाचे वसे तै वाघ भव तप जाणावे. याचा अर्थ असा आहे, ना तरी एखादे नाव म्हणजे कुणाचं नाव? मग तुम्ही शंकराचं नामस्मरण करा किंवा विष्णूचं नामस्मरण करा. मग त्यांचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुमच्या वाणीचं काय होईल म्हटले? तप होईल. काय होईल? तप होईल. आपल्या असा या ओवीचा धावता भावार्थ आहे. असो, परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रभावित असलेली आजची नामचिंतन सेवा ती म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. या सप्त्यातील 4थ्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आली, मी माझं परमभाग्य समजतो. तसेच ब्रह्मलीन मोहनानंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. त्या नियमा अनुषंगाने ही सेवा माझ्याकडे आली, मी माझं परमभाग्य समजतो. असो, आपल्याला मेन विषय बोलायचा आहे महाराज. ज्ञानोबराय सांगतात, ना तरी एखादे नाव, तेची शैवका वैष्णव, वाचे वसे ते वाघ भव तप जाणावे. आता बघा, मोठी गंमत मांडलेली इथं. ना तरी एखादे नाव. आता नाव घ्यायचं म्हटलं तर कुणाचं नामस्मरण करायचं? नामस्मरण करायचं म्हटलं कुणाचं नामस्मरण करायचं? त्या नामाची काहीतरी खून पाहिजे ना. बरं, आपण सहज काही काही कीर्तनकार लोक म्हणतात, काही काही प्रवचनकार लोक म्हणतात, बाबांनो तुम्ही देवाचं नाव घ्या. काय म्हटले? तुम्ही देवाचं नाव घ्या. बरं, इथपर्यंत तुम्हालाही समजतं का नाही देवाचं नामस्मरण करायला पाहिजे? कधी कधी घेणार आपण? जर समजा तुम्ही सप्त्यावरून संध्याकाळी 9 ते 11 कीर्तनाची सेवा आहे आणि ती कीर्तनाची सेवा सुटल्यानंतर तुम्ही समजा कुठं, समजा तुमचं इथून एक अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर तुम्हाला पायी पायी जायचंय आणि तुमच्या संगती कुणीच नाहीये. तुमच्या संगती कुणीच नाही. अचानकपणे कसला तरी भयानक आवाज आला किंवा एखादं हिंस्र प्राणी तुमच्या समोर आली, तर त्या टायमाला तुम्ही काय करशाल? नाव घेशाल. कोणाचं नाव घेशाल? माझं माझं घेशाल नाव? नाही. कोणाचं नाव घेशाल? राम 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 म्हणशाल का नाही तुम्ही? म्हणशाल का नाही तुम्ही?
मग कधी घेणार? फक्त अडचणीत असले तर तुम्ही नाव घेणार किंवा नामस्मरण करणार, पण तेवढ्यावरती भागत नाही महाराज. त्याला सतत माणसानं त्या नामाची खून जाणून घेतली पाहिजे. मला सांगायचं काय या ठिकाणी, म्हणून ती खून ही महाराजांना सांगितल्यामुळे नाही होणार, एखाद्या प्रवचनाने सांगितल्यानं ते नाही होणार. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? नाही, तिथे कीर्तनाचा विषय झाला, इथं नामस्मरण चाललाय विषय. बघा, भावे विन देव न कळे संदेह गुरु विना अनुभव. हा, त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला? गुरु करावं लागेल. कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा लहानचे मोठे होतात, तुमच्या जीवनात जे जे परिवर्तन असेल, जे शिक्षण एज्युकेशन असेल, तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक मार्गासाठी एक गुरु करावा लागतो महाराज. तसं नामस्मरण ही घेण्यासाठी आपल्याला कोणतरी गुरु पाहिजे, तेव्हा त्या नामाची खूण आपल्याला समजेल. नाम काय एवढं सोपं नाही. तुम्हाला साधारण मी उदाहरण देतो. बघा, काय झालं, दृष्टांत आलेला आहे बघा रामायणामधला. तो सगळ्यांना माहित आहे, पण परंतु ओघाना आलाय म्हणून सांगतो. राम प्रभूजी, हे तुम्हाला तर माहित आहेच ना. काय झालं, जो हत्या करीत होता त्याचं नाव काय होतं? वाल्या कोळी. वाल्या कोळी होता. जो वाल्या कोळी लोकांची हत्या करायचा आणि त्यांच्याकडनं काय घ्यायचा, काय असेल तो पैसा पाणी वगैरे असेल तो त्यांच्याकडनं घ्यायचा किंवा त्यांची हत्या करायचा. पण एक दिवस काय झालं, प्रसंग असा आला त्या ठिकाणी नारदजी भ्रमंती करत होते. नारायण त्या समोरून आले. आल्यानंतर त्यांचा एकच रट होता. काय काय त्यांचा मंत्र काय होता? नारायण. त्यांचं नाव काय होतं? नारायण. बरं, आता हे नारायण नाव कुणी ठेवलं सांगता येईल तुम्हाला? नाही सांगता ना. चला ठीक आहे. आणि मग काय झालं, जेव्हा नारायण नारायण करी ज्या टायमाला वाल्या कोळ्याच्या समोर आले, वाल्या कोळ्याच्या समोर आल्यानंतर म्हटलं, ए नारायण थांब थांब. त्या तंबुऱ्यामध्ये काय भरलं रे? नुसतं वांग वांग आवाज करतय. तंबुरा म्हणतो याला? काय म्हटलं? हा तुला तंबुरा वाटतो? नामस्मरणाची ध्वनी येईल. तुला काय समजणार? ते मला बाकीचं ज्ञान सांगू नको. चल, तुझ्याकडे जे असेल ते दे. तो म्हणे, बाबा माझ्याकडे काहीच नाही. एक पंच आहे माझ्याकडं, चिपळे आहे आणि मी नाही, याच्या पलीकडे काही नाही. हे घे बाबा, मला सोडून दे. नाही, तुला इथं थांबावं लागेल. जे जे लोक इथं येतात त्यांची मी परिस्थिती काय करतोय, त्यांना कसं लुटतोय हे तू बघ म्हणे. काय म्हणे? हे तू बघ. आता ठीक आहे म्हणे. नारदजी म्हटले ठीक आहे. नारदजी आता एक दगड होते, दगडावरती बसले. आला एक दोन ग्रस्त, ते बघितला काय त्याच्या तू काय नियमावळी काय त्याची प्रक्रिया होती ती बघितली. ठीक आहे. आणि मग नारदजी म्हणतात, वाल्मिका तुला एक प्रश्न करू का? म्हटलं. म्हटलं काय? हे जो समजा तू करतोय, कुणासाठी करतोय? ही जी हत्या करतोय, ही जी लुटमार करतोय, म्हणजे माझ्या मुला बाळांसाठी करतोय, बायकांसाठी करतोय. बरं म्हटलं, बरं तू ही त्यांच्यासाठी करतोय, हे पाप आहे का पुण्य सांग? काय म्हटले? पाप आहे का पुण्य? म्हटलं हे मला माहित नाही. अरे, लोकांची हत्या करणं हे पाप आहे. जसं घटकाभर एखादा वडील चाललाय रस्त्याना, तो त्याच्या मुला बाळांसाठी काय सामुग्री घेऊन चाललाय, तू तेच करतोय, तोय तेच करतोय. समजा तुला कोणी मारलं, तुझे मुलं बाळ बायका उपाशी राहिले, तर तुला कसं वाटेल? तर म्हटलं हा, जरा दुःखच वाटेल आणि वाईटच वाटेल. तसं त्यांना नाही वाटणार का? सांग, पाप आहे का पुण्य? मी हे शब्दच ऐकेल नाही. म्हटलं पाप आहे का पुण्य, हे मी शब्द ऐकलेच नाही. अरे हो बाबा म्हणे पाप आहे. तेव्हा असं म्हटल्यानंतर म्हणे, मी एक काम कर, तू ज्यांच्यासाठी करतोय त्यांना एकदा जाऊन विचार का बाबांनो, हे जे मी करतोय, हे जे मी तुमच्यासाठी दोन पैसे जमा करतोय, हत्या करून लुटून मारून,
तर याच्यामध्ये या पाप आहे समजा अर्थात हे पाप होतं, या पापाला तुम्ही भागीदार आहात का असं जाऊन विचार. ठीक आहे, वाल्या तिथून निघून गेला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर मुला बायका समोर बसला आणि बसल्यानंतर विचारलं, का ग, मी जे लोकांची हत्या करतोय, हे 2 पैसे आणतोय, लुटमार करतोय, हे पाप होते का पुण्य होते? ती म्हणे पाप होते. ती काय बोलली? पाप होते. म्हटलं हा, मग या पापामध्ये भागीदार तुम्ही आहेत का नाही? ती म्हणे थांबा, मला जरा चहा ठेव द्या. काय म्हणे? मला जरा चहा ठेव द्या म्हणे. आणि मग ती काय केली, आता चहा ठेवायच्या म्हटल्यानंतर आता तिथे काय स्टोव्ह होता का, गॅस होता का? नाही. आता 3 दगडाची चूल पेटवायची किंवा मातीची चूल असायची. मग ती काय गेली, गावरी आणायला गेली. गावरी आणायला गेल्यानंतर त्या गावऱ्यावरती होता एक विंचू. आता त्या विंचूनं काय केलं, लगेच हिच्या हाताला ठणका दिला. ठणका दिल्यानंतर ही लगेच बोंबा मारीत मारीत पुढं आली. ती म्हणे ओ विंचू चावला, विंचू चावला, लय आग्न हो राहिल्या, लय आग्न हो राहिल्या, लय आग्न हो राहिल्या. ती म्हणे आग्न हो राहिला, हा म्हणे, मग मी काय करू? म्हणते थोड्या अर्ध्या वाटून घ्या म्हणे. काय अर्ध्या वाटून घ्या? अरे म्हणे विंचू तुला चावलाय, विंचू तुला चावलाय, आणि त्याच्या वेदना मी कशी काय वाटून घेऊ? हा, मग ती म्हणे हे असंच आहे, पाप तुम्ही करायचं आणि त्याचे वाईट परिणाम आम्ही बघू का? ते कसं काय वाटून घेता येईल? ज्यांनी कर्म केले ते त्यांनीच भोगायचे. हे शब्द वाल्याला पटले. पटल्यानंतर वाल्या तिथून तत्काळ उठला. उठल्यानंतर तो महाराज कुठे आला? नारदजीकडे. नारदजीकडे आल्यानंतर मग त्यांचं दर्शन घेतलं, अर्थात त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं. म्हटलं नारदजी, तुमचं नाव नारद कस काय? काय म्हटलं, नारद कस काय? तो म्हणे मी त्याचं नामस्मरण करते. कुणाचं? नारायणाचं. काय सांगितलं? नारायणाचं नामस्मरण करतोय म्हणून मी कोण झालोय? नारायण झालोय, नाही का? आपण नाही म्हणतो राम म्हणता राम होईजे आणि पदवी बैसुनी. हा, मग कधी होत? त्याचं नामस्मरण केलं तर. तसं मी नारायण झालेलो. आता तुम्हाला लक्षात आलं का नारायणाचं नाव? हा. आणि मग काय झालं महाराज? त्यानंतर विषय असा झाला, म्हटलं महाराज माझ्याकडनं अनगणित पाप झाले, माझ्या जीवनात कुणी गुरुच नव्हता, माझे गुरु असेच होते. बर, मग आता हे जे पाप झाले, हे आपल्या पाप समजा पापातून आपल्याला निर्मुक्त व्हायचं तर काय करावं लागेल? ते म्हटलं तुला कुठल्या तरी नामाचा जप करावा लागेल. काय म्हटले? नामाचा जप करावा लागेल. म्हटलं आता जप ठीक आहे करील म्हणे. तो म्हणे मग मन रा, तू काय म्हणता? रा, रा म्हणजे राग येऊन देऊ नको. काय सांगितलं? काय म्हणे? रा, राग येऊन देऊ नको. म्हण मग मला मला काय म्हणे? रा, मग काय सांगितलं? राग येऊ देऊ नको मला. याचा अर्थ तुका काय रामाचा मंत्र नव्हता, पण फक्त एवढं सांगितलं त्याला, राग येऊ देऊ नको मला. पण त्याला राय म्हणता येणार, म म्हणता येणार. त्याची एक काय होती, कुटी होती का बा ह्या व्यक्तीला आपल्याला कसं नामस्मरण द्यायचंय. आणि म्हणे मग मन राम, त्याला राम म्हणता येणार महाराज. मग एक काम कर, फार मोठा पापाचा अधिकारी तू, म्हण मरा. काय म्हटलं? मरा म्हण. मग तो मरा म्हटलं. काय? मरा, मरा 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 मरा. काय म्हणतो त्याला? राम झाला. महाराज त्या व्यक्तीला काय लागली? समाधी लागली. काय लागली? आणि त्यांच्या अंगावरती काय झालं? लाला बाबा वारुळ झालं. वारुळ झालं. मला सांगा तुम्ही, आता खूप विशेष गोष्टी सांगण्यासारख्या आहे. वारुळ झाल्यानंतर मग मला हे सांगायचंय, राम म्हणता राम होईचे, पदी बैसुनी पदवी घ्यायची. अहो त्यांच्या संकल्पनेतून काय निर्माण झालं? व महान रामायण निर्माण झालं, नाही का? बरोबर आहे ना? महान नाम म्हणजे रामायण निर्माण झालं. कशामुळं? राम नामामुळं. काय? मग त्यांना गुरु कोण होते? नारदजी होते. सांगत चला, तुम्ही ऐकलेले बरं का, म्हणून तुम्हाला सांगतो मी. नारदजी गुरु होते. म्हणून त्यांनी स्वतः
रामायण पूर्ण लिखित केलं. मग मला सांगायचं काय, तर त्याच्याकरता आपण आपल्या वाणीला काय केलं पाहिजे, मजबूत वचन घेतलं पाहिजे, मजबूत गुरु केला पाहिजे, तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे विशेष या ठिकाणी मला ओवी जी आलेली होती, बसा किरण महाराज, ना तरी एखादे नाव त्याची शैव का वैष्णव. आता इथं काय आलं, शैव आणि वैष्णव, शैव आणि वैष्णव आले. आता काय होतं, जे वैष्णव लोक असतात गडीवर, तर ते शैव लोकांना मानत नाही. का शैव लोक जे असतात ते वैष्णवांच्या लोकांना मानत नाही. संत महंतांनी त्यांची मिळवणी कशी केलेली, त्यांना एकत्रित कसं आणलेले, हे तुम्हाला मी प्रमाणशी सांगतो. शिव पूजा करी विष्णूशी आवेरी, तयाच्या घरी येमनांदे. काय सांगितलं, शिव पूजा करी विष्णूशी आवेरी, तयाच्या घरी येमनांदे. नामदेव मला सांगतात. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, दोघांचंही नामस्मरण केलं पाहिजे. पण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे, त्या नामस्मरण केलं तर त्या वाणीचं तप काय होतं, तुम्हाला पुढे एक दृष्टांत सांगतो. बघा काय झालं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे 4 भावंड निवासी गावी एक स्थानावरती, स्थानपण अर्थात बसलेले होते, आणि त्यांच्या समोर एक प्रेत यात्रा जात होती. दृष्टांत सगळ्याला माहित असेल, प्रेत यात्रा जात होती. जात असल्या कारणानं काय झालं महाराज, आता त्या माऊली माताला काय झालं, माऊली मातेला का चला बाबा, आता यांना संत महंत म्हणतात, चमत्कारी पुरुष आहेत, यांचं दर्शन घ्यावे. आणि ती सुद्धा सती जाणार होते. त्या प्रेताचं नाव होतं सचिता नंद. आणि मग काय झालं महाराज, त्या ठिकाणी प्रेत असं खाली ठेवलं, थांबा म्हणे, यांचं मला दर्शन घेऊ द्या. त्यांची पत्नी प्रथम ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, निवृत्ती दादांचं दर्शन घेतलं. पण ज्ञानोबारायांना विशेष त्यांना एक आशीर्वाद दिला, अष्ट सौभाग्यवती हो. असं म्हटल्यानंतर तिनं असं डोकं वर केलं. डोकं वर केल्यानंतर ती माऊली म्हणते, माऊली हा जो आशीर्वाद दिला, हा कोणत्या जन्मातला दिला, कोणत्या जन्मातला दिला. तो म्हणे ह्या जन्मातला, ह्या युगातला. अहो मी आता थोड्या वेळाने खटकाभराने माझ्या नवऱ्याचा अग्नी दाग दिल्या दिल्या मी पुढे जाणार आहे, ते प्रेतावरती बसणारे, अर्थात सती जाणारे. तुम्ही हा असा आशीर्वाद, लोक तुमची टिंगल टवाळी करतात, त्याच्यात काही वावग नाही. ज्ञानोबाराने वेळ झाकली. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, माझ्या मुखातून जे निघाल ना ते सत्यच होईल. काय काय, माझ्या सत्यवादाचे तप वाचे केली बहुत कल्प, तया फळाचे दीप पातले प्रभू. अशी कोणाकडे याचना केली, अखिल गोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे विनवणी केली. देवा मला सांगा तुम्ही, किरण महाराज त्यावेळेस ज्ञानेश्वरी रचली होती का, प्रवचन ऐकता ना, ज्ञानेश्वरी मी जे सांगतो ते ज्ञानेश्वरी रचली होती त्यावेळेस, नाही. हा दृष्टांत कस काय झाला, ऐका लक्ष द्या. मी जसं तुम्हाला रामायणातला दृष्टांत दिला, का रामायण व्हायच्या आधी वाल्मिकाने रामायण रचित लिखित केलं, तसं ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी लिखाण केलेले नव्हते महाराज. ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं नव्हतं, पण त्यावेळेस ज्ञानेश्वरीची फक्त एक संकल्पना मांडली होती. जसं समजा आपल्याला गावाला एखाद्या जायचंय, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय काय करायचं, कोणत्या कोणत्या पाहुण्याला भेटायचं, पुन्हा कुणाला आपल्याला वस्त्रदान करायचंय, पुन्हा कुणाला आपल्या समजा गटकावर आहेर करायचंय, पुन्हा कुणाला काय वस्तू भेट द्यायची, तुम्ही मनामध्ये संकल्पना निर्माण करता का नाही, करताना. तसं ज्ञानोबाराय म्हटले की मला ज्ञानेश्वरीचं लिखाण करायचे, आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण करण्यासाठी मला कुणीतरी एक सदग्रस्त पाहिजे. काय म्हटले, कुणीतरी एखादा एक सदग्रस्त पाहिजे, म्हणून तो शोधात होतो. म्हणून त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हटले
आवाज दिला सचितानंद. सचितानंद म्हटल्यानंतर सचितानंद लगेच उठून बसला. उठून बसल्यानंतर मग सगळा चमत्कार झाला. वा वा. त्या बाईला आनंद झाला. बाईला आनंद झाल्यानंतर तिने लगेच ते अंगावरचे ज्या दोऱ्या होत्या ते दोऱ्या बिऱ्या काढून टाकल्या, कपडे जे होते ते काढून टाकले आणि मग सच्चिदानंद तिथून उठले. उठल्यानंतर ज्ञानोबारायांच्या पाया पडले. पडल्यानंतर मग त्यांच्या पत्नीनं काय केलं, असं हाताला धरलं. काय केलं, हाताला धरलं. आणि हाताला धरल्यानंतर मग चला आता घरी म्हटलं. काय, आता चला घरी, घरी जाऊ मस्तपैकी सुंदरपैकी आता 10-20 वर्ष संसार करू, काय म्हटले. पण त्यावेळी सच्चिदानंद बाबांनी काय केलं, तिचा हात झटकला. हात झटकला आणि हात झटकल्यानंतर मग ती त्यांच्याकडे बघते, असं का. ते म्हटलं नाही, माझं आयुष्य इथंच संपलं होतं. काय म्हटले, माझं आयुष्य इथंच संपलं होतं. या संतांच्या वाणीमुळं, काय सांगितलं, या संतांच्या कृपेमुळे मला परत जीवन भेटलं आहे. तर मी काय करणार, आता संतांच्या संगतीत राहीन, संत जे सांगतील तेच करील. म्हणून ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी सांगावी. शक्य 12 तर येते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ज्ञानेश्वरी कोणी सांगावी, ज्ञानोबारायांनी. लिखाण कोणी करावं, म्या. हा बाबा, मला एक शब्द नाही लिहिता येत. हे कशाचं सामर्थ्य आहे. आता तुम्ही म्हणशाल महाराज ज्ञानेश्वरीचं तर लिखाण झालं नव्हतं, तर मग हे कसं काय बुवा नेमकं ओवी. हा, पण त्यांच्या लक्षात होतं की ही ओवी मला इथं कामा येईल. काय सांगितलं, म्हणून ना तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव. आता तुम्हाला सांगितलं, हे ज्ञानोबाराय कोण कोण होते, ते शैव होते का वैष्णव होते. किरण महाराज वैष्णव होते ना. बरं, वैष्णव होते. आता मला हे सांगायचंय, ज्या वेळेस ज्ञानोबारायनं श्रीमद भगवत गीता हातात घेतली, कशासाठी घेतली, टीका करण्यासाठी, म्हणजे प्राकृत भाषा लिहिण्यासाठी घेतलेली. लिहिण्यासाठी घेतल्यानंतर मला तुम्ही त्याच्यात विशेष सांगा. ज्ञानोबारायांनी प्रारंभी जी ओवी टाकली, ती ओवी कोणती होती. ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्य जय जय समसवेद्यात्मा रूपम देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जिजो. मला तुम्हाला सांगायचं काय, ओम नमोजी आद्या कुणाचं अनुसंधान केलं, ज्ञानोबाराय. कोण होते, वैष्णव. आणि कुणाचं अनुसंधान केलं, ओम नमोजी. ओम कोण आहे, शंकर आहे ना. बोलत जा. हा, कुणाचं, ओम याचा अर्थ शंकराचं नामस्मरण केलं. त्यानंतर बुद्धीची देवता तर गणेशाचं स्मरण केलं. का, बुद्धीची देवता म्हणजे गणेश, विघ्न हरताय, तो बुद्धी दाताय, बुद्धी देणारा देवता आहे. पहिलं त्यांचं अनुसंधान घेतलं. अहो किती संत मानताना घेतलं. ओम नमो शिवाय कावड घेतली खांदी मिळाली संत वांदी त्याचे चरण रेणू वंदिरे दड 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 दुड 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 कळ पळत सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शितळ शिवीपा मुख्य कापुडिया रे. म्हणजे त्याचं नामस्मरण केलं, ज्ञानोबाराय सांगतात. आता बरच संत महात्म्यांनी त्यांचं वर्णन केलेले, शंकराचं वर्णन. हे वैष्णव असताना सुद्धा, वैष्णव असताना सुद्धा त्यांचं वर्णन केले. तुकाराम महाराज म्हणताना काय मला बघा, ते तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी, बरोबर आहे ना. प्रमाण सांगत चला बरं का, जर आठवलं तर. पुढं काय, कृपा करायला ते पाया पडलो. हा, बर, हे झालं. पुढे काय, हरिहरा नाही नका करू. पुढं काय, हा हा, एक वेलांटीच ते गेलं. पुढं एक वेलांटीची आड आठवास. बस, आता मात्र जमलं. आलं का नाही ठिकाण. हा,
मग मला काय सांगायचं, त्याच्याकरता आपण वैष्णव कुणाचा भेद करत नाही. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे. मला मग तुम्ही शंकराचं करा, नाही तर मग विष्णूचं करा. बघा विषय इथं असा आलेला आहे. आता हे नामस्मरण करायचं असलं तर बघा, नाथ महाराज या ठिकाणी नामाची खूण सांगतात. नाथ महाराजांनी बघा त्यांच्या रूपकामध्ये एवढं सुंदर सांगितलं. आता ते बघा ते काय काय लोक ते पिंगळ्यासाठी ते काय काय महाराजांना बुलढाण्यावरून बोलवतात, बुलढाण्यावरून. आता आमच्या किरण भाऊला येत नाही का पिंगळा म्हणता? म्हणता येतो ना. काय म्हणता येते पिंगळा? आता तुम्ही सांगा खरं, ते पिंगळ्याचं फक्त शेवटच घेता ना. काय शेवट काय सांगतात महाराज? हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ घेऊन जाईल. पण ऐकायचं काय न ऐकायचं काय हे तर लक्षात घेतलं पाहिजे ना. नुसतं आपण शेवटच म्हणतोय नाही का, पण त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या सुईस्कोर काय सांगितलेले आपण त्याचं चिंतन करायला पाहिजे. नाही बरोबर आहे का नाही? पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा माद्वारी डावर फिरवित डुगुडुगु ऐका, डावर फिरवित डुगुडुगु ऐका, पिंगळा माद्वारी हरी हरी पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा माद्वारी. काय म्हटले? पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा, डवर फिरवित डुगुडुगु ऐका. पिंगळा म्हणजे कोण आहे? एक संत रूपी आपल्या समोर तो एक आपण पक्षाचं रूप सांगितलं त्यांना. पिंगळा म्हणजे एक पिवळा पक्षी आहे. तो आपल्या दारासमोर येतो आणि दारासमोर आल्यानंतर आपल्याला सुचवतो, पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा, डौर फिरवत डुगडुग ऐका. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगितलं? वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल टावे, आर चिठ्ठी येईल बा मग पडेल टावे, पिंगळा माद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा माद्वारी. आता हे लक्षात घ्या, हे त्याचं पहिले चरण आहे. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. आता वरची आळी म्हणजे काय? आपलं हे शिन्नर गाव आहे, हे शिन्नर गाव. आता तुम्हाला थोडा विस्तार फोडून सांगतो म्हणजे मग तुम्हाला शेवट समजेल. आता वरची आळी म्हणजे काय झालं? एक महाराजांकडे एक विद्यार्थी शिकायला होता बाबाकडे, आणि त्याच्यातले काही पोरं इकडे तिकडे गेले. त्याच्यातलं एक काही दिसाना. मग त्याने सांगितलं, अरे बाळ्या, अरे पिंट्या दिसत नाही आपला, त्याला जरा शोधून आण, बघून आण. तर म्हणे बाबा काय माहिती कुठे गेलाय. मग आपण त्याला सांगताना कसं सांगू? वरच्या आळीला जा. काय सांगितलं? वरच्या आळीला जाय. मग गेला वरच्या आळीला. आता वरच्या आळीला गेला. वरच्या आळीला गेल्यानंतर माता ती वरची आळी म्हणजे समजा पकडायची इथून इकडं एवढी गावठ्याची वरची आळी. मधली आळी म्हणजे ही आपली गणेश पेठ आणि वावीस. हा ऐका, वरची आळीला गेला. गेल्यानंतर मग त्यांनी तिथं बघितलं, परंतु तो काय तिथं दिसला नाही. ते परत त्या बाबाकडे गेलं. बाबा म्हटलं तर पिंट्या नाहीये. अरे मग मधल्या आळीला बघ. काय म्हटलं? मधल्या आळीला बघ. मग ते गेलं मधल्या आळीला. मधल्या आळीला बघितलं, म्हणलं बाबा. तिकून परत आलं, म्हटलं बाबा पिंट्या नाही. अरे मग खाल्ल्या आळीला बघ. गेलं वावीसीला. वावीसीला गेलं, परत धुंडाळली सगळी, सगळ्या गाल्या बिल्या धुंडाळल्या. पण तिथे तो त्याला सापडला नाही. परत तो बाबाकडे आला. बाबा म्हटलं खाल्ल्या आळीला पण नाही. मग आता सांगा तुम्ही किती आळ्या सांगितल्या? वरची, मधली, खालची. किती आळ्या असतात प्रत्येक गावाला? 3 आळ्या असतात. असतं का नाही? मग चौथी आळी असते का? असते. वरची आळी, मधली आळी, खालची आळी, चौथी काळगिळी. काय सांगितलं? काळगिळी. चौथ्या आळीला नाही सापडलं तर त्याला काळानं गिळ समजायचं. मला सांगायचं तसंच हे शरीर सांगितलं. नाथ महाराज म्हणतात याचे 3 खंड केले. काय? 3 खंड केले. आता 3 खंड कसे बघा, मला तुम्हाला हे सांगायचे. इथून वर याला काय म्हणतो आपण? मस्तक म्हणतो ना, डोकं. इथून वर डोकं. इथून खाली कमरेपर्यंत आपण काय म्हणतो त्याला?
पोट म्हणतो किंवा उदर म्हणतो, नाही बरोबर आहे ना, छाती पोट आणि उदर हा एक खंड झाला का. आता इथून खाली समजा कमरेपासून खाली तिसरा खंड, किती झाले, 3 खंड. आता हे आहे 3 खंडाचं तुम्हाला विश्लेषण करून सांगतो बघा. आता मला याच्यात सांगायचे, आता इथून वरती आपण सगळ्या प्रक्रिया इथंच आहे. आपल्या या मस्तकाला किती होले, हा किती होले आपल्या मस्तकाला इथून वर, नाही सांगतायचे. नाकाचे 2, कानाचे, डोळ्याचे 6 आणि तोंडाचे 7. शरीराला पूर्ण किती असतात अवयव, होल किती असतात, 9 असतात ना. मग दोन 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 कुठे गेले, याचा थोडा सूक्ष्म अभ्यास करा. खाली असतात प्रभावित करणारे ते 2 इंद्रिय. हा लक्षात. आता मला एक तुम्हाला विशेष सांगायचे. समजा इथून वर हे मस्तक आहे. या मस्तकानं समजा आपण या मस्तकात विशेष एक वस्तू येते, तिला म्हणतात पळी. काय म्हणतात, पळी. ती सगळीकडं डवळी, पळी म्हणजे डवळी. आता ही पळी म्हणजे म्हटलं तर जीभ. काय, जीभ. आता एक लक्षात घ्या, आपण सगळ्या गोष्टीला जपतो पण जीभेला जपतो ना. जीभ एवढी महत्वाची. या जीभेतून समजा एखादा शब्द जर वाईट सुटला, ती सगळ्या गावाला मार खाला लावते, विशेष ही जीभ. मग आता इथं सांगायचं काय मला तुम्हाला, विशेष या जीभेनं आपण काय बोललो पाहिजे, काय नामचिंतन केलं पाहिजे, काय नामस्मरण केलं पाहिजे. हे जीवेना बघा ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताप्रमाणे आपण बोललो पाहिजे. हे 3 खंड याचे तुम्हाला मी सगळं सांगणार. ज्ञानोबाचं ज्ञानेश्वरी मध्ये, एकनाथी भागवत मध्ये वर्णन आलेले. योगायोगाने तो विषय आला म्हणून तुम्हाला सांगतोय. ह्या वाणीनं तो पिंगळा सांगतोय आपण काय केलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्तम समाधान, सर्व सुख कल्याण सर्व अलंकार, आनंद्यानी भरटुला तुकाराम महाराज म्हणतात, आसू आयसा कोठे आठवची नाही, देहीची विधेयी भोगू दशा, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागोने दीपा पुण्यांगा. कोण म्हणत, कारण ते तुकोबार आहे, सदा नाम घोष करत होते भगवंताचे, म्हणून तुकोबारायांची आज आजरामर कीर्ती आहे का नाही. आपल्याला नाही वाटत का असं एखादं विमान न्यायला यावं आपल्याला, का वाटतंय ना सगळ्यांना, देऊ का पाठवून उद्या. आपण तेवढं प्रबळ पाहिजे ना. अहो एकानं मला प्रश्न केला, का हो तुमचे संत मी ऐकलं म्हणते बाबा, काय बाबा ते उदाहरण माझ्या पुढे, म्हणे वाघावरती बसून आले ते, कोणते आले ते, कोण म्हणतं म्हणे तुमच्या संतांनी म्हणे ती काय भिंत चालवली. काय म्हटले, भिंत चालवली. खरंय का हो, तुम्ही चालवता कशाल का, तुम्ही एवढं नामस्मरण करतात, चिंतन करतात, गाथा वाचतात, सगळ्या गोष्टीचं स्मरण ठेवतात, बसा बरं तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल भिंत तयार करतो मला म्हणून. म्हटलं मी भिंतीवर बसतो पण येणाऱ्या वागाव पाहिजे, येणाऱ्या पहिलं तुम्ही वागाव बसून पाहा. त्याच्याकरता आपण तेवढं आपली वाणी प्रबळ बनवली पाहिजे. मला सांगायचं काय, म्हणून ह्या वाणीनं आपण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सात्विकपणा निर्माण केला पाहिजे. त्याला ज्ञानोबा सांगतात, सत्व निमाले सात्विकते पावती स्वर्ग लोक, रजगुण निमाले देखत्या लोक मनुष्य मानवा. ज्ञानोबा सांगतात, सत्व निमाले सात्विक, सात्विकतापणा निर्माण होतो इथून पुढं. याला एक खंड म्हणतात. दुसरा खंड घ्या, आता इथून एवढं याला राजस म्हणतात, याला सात्विक म्हणतात, इथून याला राजस म्हणतात. राजस म्हटलं तर एक लक्षात घ्या, आता राजसाचं विशेषण असं आहे महाराज, राजाकडे काय काय नसतं, राजा कशाने असतो, का म्हणून असतो, कारण त्याच्याकडे धन दौलत प्रॉपर्टी इस्टेट सगळ्या गोष्टी असतात म्हणून तो राजा.
नुसतं लोकांवरती परोपकार केले, सहकार्य केले म्हणून राजा होणार नाही. तर तो राजा काय करतो, त्याच्या मनाला जे आवडेल ती गोष्ट करतो. जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीची, ज्या विषयाचा तो भोग घेत असतो. कारण का विषय विषयाचा पडी पाडू, गोड प्रमार्थ लागे कडू, विषय तू गोडू जीवसी झाला. ज्ञानोबरावी सांगतात काय, विषय विषयाचा पडी पाडू, गोड प्रमार्थ त्याला कडू लागतो. फक्त तो नाटकातो, हा त्याला वारंगणी पाहिजे का, दिली. तो मनाना देतो का, तो फक्त सावकार आहे, राजा आहे, त्या हिशोबाने देतो, आपलं नाव राहिलं पाहिजे. बाकी त्याचं मन नसतं, त्याचं मन सगळं विषयाकडे असतं. आणि मला सांगायचं काय या ठिकाणी, ज्ञानोबरावी सांगतात, का लिंबोळीचे पीक वरी गोड आत विक, तैसे ते राजस देख क्रिया फळ. का लिंबोळीचे पीक, ज्ञानोबरावी सांगतात. लिंबोळी माहिती ना तुम्हाला, लिंबाच्या झाडाची. तुम्ही लिंबोळी कधी खाली का, लिंबोळी कधी खाली बाबा, तुम्ही तर खाली असेल. तुम्ही लाला भाऊ खाली, कशी लागत ती, आपण पिवळी झाल्यावर कशी काय लागत, पिवळी झाल्यावर, वा 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 वा, टाळी वाजवा यांच्या नावाने, ओळखला राईट. कारण यांना श्रवण एवढं केलेले महाराज, ह्या व्यक्तींना ते जरी पहारा देत असतील तेवढं आपलं भाग्य नाही महाराज. अलग लक्षात, श्रवण भक्ती फार महत्वाची असतात. काना खुना रेणू सगळ्या गोष्टी माणसाला ऐकायला भेटत प्रत्येकाच्या सोमुखाने. आम्ही तर फक्त वाचन करतो, कधी कदाचित कीर्तनात उभा असलो तर आम्हाला तेवढं श्रवण भेटतं, पण यांचं श्रवण खूप झालेलं असतं. म्हणून मला सांगायचं काय, ती लिंबोळी, ती लिंबोळी तुम्ही जर काढली तर पिवळी वाटते, आपल्याला असं वाटतं बा आंब्यावानी गोड लागल, पण गोड लागत नाही. बर, त्याचे समजा समजा तो गर गेला आणि त्याचे समजा आता आपण कोय खायला गेलो तर ती अजून कडू लागेल नाही का लिंबोळीचे पीक वरी गोडात विक, तैसे तेरा जस देक क्रिया फळ. 14व्या अध्यायामध्ये वर्णन आले ज्ञानोबराय. कारण हा कडू प्रमाणे असतो कोण, राजस. इथून एवढं सांगितलं तुम्हाला. आता इथून खाली घ्या, कमरेपासून खाली. मला तुम्हाला एक सांगायचं, हा सात्विक, हा राजस, हा खालचा तामस. याचे कृत्य काय असतात बघा. हा काय करतो, मला तुम्हाला एक सांगायचं, हा एक शेवटचा पर्याय वापरतो, हा एक शेवटचा पर्याय वापरतो. तुमच्याकडे भाऊबंद आहे ना, भाऊबंद, जमीन बांध आहे ना, घराला घर खेटून आहे ना, भिंत आहे का त्याच भिंतीला दोघांचे घर आहे ना. हा, मग हा तिथं शेवटची स्टेप वापरतो, तो शब्द बोलू नये. पण हे पाय जर नसले तर आपण जीवन जगू शकत नाही, ते जगण्यातही अर्थ नाही, बरोबर आहे का नाही. पण ह्या पायाना हा शेवटचा पर्याय काय वापरतो, एखाद्या भावंकीत समजा जर भांडण झालं तो शेवटचा पर्याय काय वापरतो, एक लातात तुला पाडील, एका लातात तुला उडवील. आता सांगा हे पाय कशासाठी आहे, जवये सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय तव तू आपले स्वैत पाय, तीर्थयात्र जाय चुकू नको. तुका म्हणे सकळ तीर्थे तुझे पायी वसती तिथे. अरे हे पाय कशासाठी दिलेले, मला एक सांगायचे, भारतभर तुम्ही भ्रमण करा, तुम्हाला सगळे तीर्थ तुम्हाला दिसतील, तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकाल, पण तुमचे पाय सही सलामत असाल तर तुम्ही अवश्य बघा. नाही जाता येत मग तुम्ही पंढरपूरला जाना. आल्यानो संसार पंढरीसी जा रे, दिनाचा सोयरा
पांडुरंग आल्यानं संसार पंढरीसी जा रे. मग तुम्ही पंढरपूरला जा म्हणून एक प्रमाण आलं होतं. तुका म्हणे सगळे तीर्थे तुझी पायी वसती. येथे सगळ्या तीर्थांचा राजा कोण आहे? पंढरपूर. पंढरी राजा आहे, ती चंद्रभागा आहे. तुम्ही तिथं समजा एकदा गेले, सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं महाराज. म्हणून या पायानं आपण काय केलं पाहिजे? अहो महाराज, एवढंच कशाला तुम्हाला सांगतो, या तामसाचे काय काय कर्म असतात. काय झालं, एक महिला होती गावामध्ये, या सर या. तर तिला भांडण केल्याशिवाय ना झोपच येत नव्हती, करमतच नव्हतं. तुम्हाला तामसाचे वर्म सांगतो, तिला करमतच नव्हतं. काय झालं, गावच्या लोकांनी मीटिंग घेतली. ते म्हटलं, हे बघा, आज त्या दगडाबाई संघ कुणीच भांडायचं नाही. म्हटले काय, त्या दगडाबाई संघ आज कुणीच भांडायचं नाही म्हटलं. सगळ्यांनी असा पण केला आणि काय झालं, सकाळीच ती गावामध्ये निघाली. पूर्ण गावभर तिनं फेरी मारली. फेरी मारल्यानंतर जी ती जाऊन विचारायची, कस काय रंभाबाई, बरं आहे का? ती बाई आपल्या आपल्या कामात राहायची, काय असेल ते, कुणी असो. सोनाबाई, कस काय, बरं आहे का? ते लक्ष देत नसं. कारण मिटिंग घेतली होती गावकऱ्यांनी का आपण या बाई संग बोलताना बोलायचंच नाही, ती जरी बोलली तरी. आणि मग काय झालं महाराज, तिला लय राग आला. भैया म्हणे, सकाळपासून 2, 2:30, 3 वाजले, पोटात भूक लागली, पण तिचं एक वर्त होत, कोणासंग भांडण केल्याशिवाय जेवायचं नाही. तिच्या सोबत असं होतं. आणि मग 2, 2:30, 3 वाजायला आले. मग शेवटचा पर्याय म्हणून शेवटचं घर घेऊन निघून जावा. आणि मग काय झालं, शेवटच्या घरी गेले. अग सकू, आता मला हिला बोलतं करायचं, हिला आयडिया काय लढवावा. म्हटलं मला चूल पेटवायची, जरा विस्तू दे ना. काय म्हटली, विस्तू दे. आता चूल पेटवायची म्हणलं विस्तू दे. आता ही बोलायचं जाऊ दे बाबा म्हटलं, पण आता विस्तू देऊन टाकू बा, हिला चूल पेटवायची. गेली सिंग कुठं तरी, तिला काय माहिती शेवटचं घर होतं. त्यानं काय केलं, चिमट्यामध्ये असा आपलं ते विस्तू धरला, विंचू नाही बरं का, विस्तू धरला. आपलं विस्तूच येत सला, विस्तू विस्तू. हे लाला बाबा का पाहिलं का, असंच होते मला. तो विस्तू धरला आणि ती अशी पुढे घेऊन आली, गौरीचा विस्तू. आता हिनं काय तिच्याकडे बघितलं नव्हतं, हिनं काय आणले काय नाही आणले, घे विस्तू. तर तिनं काय करावं, तिनं लगेच अशी वटी पुढे केली. काय केले, वटी पुढे केली. टाक माया वटीत, टाक माया वटीत टाक. म्हणलं, अहो म्हण तुमच्या वटीत टाकल्या तुम्ही पेटशाल ना, पेटशाल पेटशाल म्हणता म्हणता मी पेटल. अगं तुझं खानदान पेटल, तुझं बाप, तुझी आई, तुझी मावशी, सगळं तुझं सगळं खानदान पेटून जाईल म्हणे. एवढी भांडली, एवढी बोलली, एवढी भांडली, एक शब्द निघाला, तिनं सगळा टाहो केला महाराज. आणि मग घरी गेली. घरी गेल्यानंतर सुनबाईला म्हणती, पहिलं मला वाढून दिशी, लई भूक लागली, सकाळपासून फिरलं पण कोणीच भांडलं नाही, एक तरी शेवटला गिऱ्हाईक सापडलं. याला काय म्हणते, तामस कर्म जितू के अज्ञानाची फळे पिके आणि विषया करू विखे जिया परी. ज्ञानोबारे सांगतात, तामस कर्म जितू के अज्ञानाची फळे पिके, विषया करू विखे जिया परी. म्हणजे विषयापेक्षा एक डेंजर असतात. मला सांगायचं काय महाराज, तर याला मी काय सांगितलं तुम्हाला, 3 खंड सांगितले. किती लक्षात आले ना? वरची आळी लक्षात आली, मधली आळी, खालची आळी, आणि चौथ्या आळीला आपण सावध राहायचं. बरं का, बघा या ठिकाणी खूप खूप मार्मिक चिंतन आहे महाराज. पिंगळा महाद्वारी बोल बोलितो देखा, डौर फिरवितो डुगुडुगु ऐका. नाही का, पिंगळा बैसुणी कळसावरी तेथूनही गरजतो नाना परी, बोल बोलतो अति कुसरी सावध तुम्ही ऐका. आता तुम्ही सावध ऐका. काय सांगितलं, तुम्ही सावध ऐका. अरे पंचभूताचे हे शरीर खरे निर्माण केले ते बरे देवे,
पृथ्वी तेज वायू आकाश याचा सौरश आत्माराम सांगितलं. काय सांगितलं? चौथं सांगितलं तुम्हाला. काय सांगतोय? पंचभूताचे ये शरीर खरे निर्माण केले ते बरे देवे, पृथ्वी आप तेज वायू आकाश याचा सौरश आत्माराम. आता हे बघा, एक 3 मिनिटाची सेवा राहिलेली. चालेल ना महाराज? अजून 5 मिनिटं घेतले तर, कारण मला सूचना तशी आली मंगेश भाऊची का म्हटलं बा 5 वाजताच्या ऐवजी आपण 5:30 ते 6:30 घेतले म्हणजे मग थोडा जरा अंधार होतोय आणि लोक जरा जमा होतात. तसं तुम्हाला सर उशीरच झालाय. तुम्हाला थोडं सर्वान भेटलं पाहिजे. थोडं पाणी घेऊ. मी काय सांगितलं? पंचभूताचे शरीर हे खरे निर्माण केले ते बरे देवे, पृथ्वी आप तेज वायू आकाश याचा सौरश आत्माराम. आता इथे काय सांगितलं? पृथ्वी म्हणजे काय सर? जन्मभार भूमी. पृथ्वी आप म्हणजे पाणी. सांगत चला बरं का आता पटापट. पृथ्वी आप तेज म्हणजे अग्नी. पृथ्वी आप तेज पुढे का वायू. वायू म्हणजे हवा. बरोबर. ही हवा आहे म्हणून आपण जिवंत. पृथ्वी आप तेज म्हणजे अग्नी. अग्नी आहे म्हणून बघा, मनुष्य प्राणी असा आहे की सगळ्या जीव जंतूला कच्चं अन्न खायला अलावड आहे, ते खातात, त्याला चालतंय. मग आपण समजा कोबीचा कांदा घ्या, फुलावरचा कांदा घ्या, कच्च्या कुठल्या भाज्या घ्या, खाऊन पहा बरं, पचल का? मनुष्यच एक असा प्राणी का त्याला शिजवलेलेच अन्न पाहिजे. बरोबर आहे सर? थोडं जरी कच्चं राहिलं, भात जरी थोडा कच्चा राहिला, अरे कच्चा राहिला माझ्या पोटात कुटकुट करायला लागलं म्हणतं का नाही आपण? मनुष्यच एक प्राणी असा. काय सांगितलं? अग्नी, नाही का? पृथ्वी आप तेज वायू. वायू म्हणजे हवा. हवा आहे म्हणून आपण जिवंत आहे. हवा जर कोंडली तर आपला थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही. काय? पृथ्वी आप तेज वायू आकाश. आकाश म्हणजे पूर्ण सृष्टी. आता याच्यामध्ये विशेष सांगितलंय, या आकाशात सगळे आपण तुम्ही आम्ही. तसंच एक शरीर सांगितलं. हे शरीर, या शरीरामध्ये एक नळी अशी दिलेली सर. आपण जे अन्न घेतो त्याला ही अन्न नलिका असते ना सर. बरं, मला तुम्हाला एक सांगायचं, आपण समजा नाकामध्ये एखादा ड्रॉप सोडला तर तो घशामध्ये जाणवतो ना. डोळ्यात जर एखादा ड्रॉप सोडला तर तो घशात जाणवतो ना. कानातही समजा एखादा जर ड्रॉप सोडला तो घशातून जाणवतो ना. म्हणजे ही एक पोकळी आहे. हे सगळं जाणवणारे मार्ग आहे. म्हणून याच्यात मला तुम्हाला सांगायचं काय, कारण हा देह 5 तत्वापासून निर्माण झालेला आहे. काय सांगितलं? पृथ्वी आप तेज वायू आकाश. याचं विश्लेषण फार मोठे, मला एवढं सांगायचं, मी फक्त धावत्या भावार्थच सांगतो. मला एक तुम्हाला सांगायचंय, जसं समजा गडीभर आपल्याला या ठिकाणी नामसप्त करायचं. नामसप्त करायचं. नामसप्त करण्यासाठी आपल्याला किरण महाराज वस्तू काय लागतील? पहिला विणा लागेल, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर टाळ लागेल, त्याच्यानंतर मृदुंग लागेल, अजून पेटी लागेल, पखवाद लागेल, चिपळ्या लागतील. मग समजा तुमचा नाम सप्ताह असो किंवा एखादं वर्ष श्राद्धचं कीर्तन असो किंवा घरभरणीचं कीर्तन असो, बरं ह्या ज्या वस्तू आणायच्या ह्या आपल्याला कुठून आणायच्या? म्हटलं ना बोल. मंदिरातून. मंदिरातून आणायच्या. कोणाच्या मंदिरातून? मारुती रायाच्या मंदिरातून. आता खेडेगावचं वातावरण आपण सांगतोय. आपण मंदिरातून, आता लोक ते मृदुंग घेऊन स्वतःची वस्तू घेऊन फिरतात. फक्त आता एवढंच राहिले का टाळ राहिलाय. तू आपल्या उद्यापासून खांद्यावर घ्यायचं घरच्याच टाळ. का सर? काय काय पीटी संघच घेऊन येतात, पखवादे संघ राहतोय. आता आपण टाळे घेऊन, एखादा विण्यावाला आहे त्याला म्हणावा तू विना घेऊन ये, म्हणजे विषय संपला. पण पहिला काळ ज्या मारुती रायाच्या मंदिरातल्या वस्तू आहे, टाळ, मृदुंग, पखवाद, विना, चिपळ्या, नाही का, या वस्तू आपण ज्या वेळेस कीर्तनासाठी आणतो, कीर्तनासाठी आणल्यानंतर कीर्तन स्वरात जोरात होतं. कीर्तन संपल्यानंतर मग आता ज्या वस्तू आहे
ते कोणाच्या मंत्रात आणल्या? मग ते ठेवायच्या का परत करायच्या? परत करायच्या ना. कोणा ज्याच्या आहेत याला. मग तसंच द्या हा पाचाचा आणीला उसना शकी ज्याचे त्याला देणे लागे. बरोबर आहे का नाही? तसं हे शरीर ज्याचं आहे त्याला द्यावा लागतं. म्हणून त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? शरीर आपलं इथून जाण्याच्या आत आपण काय झालो पाहिजे? देवरूप झालो पाहिजे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, देव पाहावयाचे गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ते कोणाच्या जोरावरती देव झाले होते? नामस्मरणाच्या जोरावरती. म्हणून या ठिकाणी ओवी आलेली होती. बर बर संसार हा होणारच आहे. संसार करावा लागत नाही, संसार ऑटोमॅटिक होतोच. माणूस मुलगा एकदा लहानचा मोठा झाला म्हणजे दाढी येणारच आहे, दाढी आली म्हणजे मिशा येणारच आहे, मिशा आल्या म्हणजे संसार होणारच आहे, पिकणारच आहे. पण तू खूप बरा आहे म्हणतात, तू खूप बरा आहे. जेव्हा आरशासमोर गेले, आरशासमोर गेल्यानंतर तुकोबारायांनी ज्यावेळेस गंध लावायचे, गंध लावता लावता तुकोबारायांनी तो गंध कंपळे लावताना इथं गंध लावायचे, कानाला गंध लावायचे, गळ्याला गंध लावायचे, पोटाला गंध लावायचे. त्याचा अर्थ फार वेगळा आहे. मग तुकोबारायांनी जेव्हा कानाला गंध लावत असताना त्यांचं लक्ष त्या कानाच्या वरती गेलं, अर्थात केसाकडे गेलं. तर त्यांचा केस एक सफेद दिसायला लागला. काय दिसायला लागला? सफेद दिसायला लागला. तुकोबाराय म्हणतात, अरे बापरे, आपलं वय आता झालं समजावं काय? काय म्हटले? आणि अजून आपली नामस्मरण भक्ती चिंतन बाकीच राहिलं का? म्हणून तुकोबाराय आपल्या मनाला सावध करताय. जरा कर्ण मोळे सांगवाली गोष्टी. जरा म्हणजे मतर्पण. मतर्पण कशानं समजतं आपल्याला? अरे महाराज, जेव्हा केस ढवळे व्हायला लागले तेव्हा म्हातारपण समजतं. जसं आपण एखाद्या टायमाला मका केली, मका किती दिवसात परिपूर्ण होती सर? नाही 3 नाही 4 महिने लागतात. मी स्वतः केलेली आहे. 4थ्या महिन्यामध्ये पक्की होते. मला सांगा तुम्ही 3.5 महिने झाले आणि मकाला कंस झाले, कंस लागले, परिपक्व झाले, आणि तुम्ही समजा किती विर्या जर मारला, पाणी भरला, ती हिरवं होईल का? नाही. मी किती बी समजा रात्रंदिवस केस काळी करीत बसलो म्हणून ते काळेच राहतील का? ते कधीतरी ढवळे दिसणारच. तसे म्हणून तुकोबारा सांगतात, जरा कर्ण मोळी सांगवाली गोष्टी, मूर्तीची आ भेटी जवळी आले, आता माझ्या मना होई सावधान. पुन्हा सांगतात, स्वतः मनाला सांगतात, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. कुठे आलो परत आपण? कुठे आलो लाला बाबा? ओम पुण्याची. आता मी काय सांगत होतो? शैव आणि वैष्णव सांगत होतो ना. वैष्णव किती शैवाची सेवा करतात. ओम पुण्याची जाणकार सिद्धी, शेवटील वेळ घटिका न लगता बुडावया वेळ. वेळ लागणार नाही. किती या काळाचा सोसावा, ओळसा लागला सरीसी पाठोपाठी, 184 ची करा सोडवन, रिगाय शरण पांडुरंग. असो, मला सांगायचं का, या ठिकाणी ओवी आलेली होती ना, तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाघ भव तप जाणावे. तुम्ही समजा शंकराचे जरी नामस्मरण केलं तरी तुमच्या वाणीचं तप होणार, आणि तुम्ही विष्णूचे जर जप केला तरी तुमच्या वाणीचं तप होणार. या वाणीच्या तपावरती तुम्हाला भगवंत न्यायला येणार. जायचं का थांबायचं? जायचंय. कुठं हरिपटाला जायचं का? असं या ठिकाणी माझ्या सेवेला अल्पविराम घेत आहे. असो, पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ भगवान बाबा की जय. विठ्ठल विठ्ठल.